तर पुण्याच्या महापौर निवासाचं नाव बदलून रामदूत करण्याचं मागणी भाजपाचे स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी केली आहे। तसं पत्र त्यांनी नाव समितीला दिलं आहे, परंतु या मागणीमुळे सध्या महानगरपालिकेमध्ये नवा वाद पेटल्याचं बघायला मिळतंय। शिवसेना ठाकरे गटानं नामांतराच्या मागणीला विरोध केलाय। महापौर बंगला हे संविधानिक ठिकाण आहे आणि त्याचं नाव तसंच राहिलं पाहिजे अशी भूमिका उभाटानं घेतली आहे। या वादामुळे पुण्याचं राजकारण तापल्याचं बघायला मिळतंय। हे नाव ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी ह्या नावामध्ये शक्ती, निष्ठा, कर्तव्य, परायतनता, सेवाभाव, धैर्य आणि जनकल्याणाची सेवा हे सर्व या नावामध्ये अधोरेखित होतं। त्यामुळे मला असं वाटतं आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधित्व करत असलेल्या माननीय महापौर या ज्या निवासस्थानास राहतात त्या निवासस्थानास महानगरपालिकेने रामदूत म्हणून असे नाव द्यावे अशी मी विनंती पुणे महानगरपालिकेकडे केलेली आहे। एकीकडे उद्धव ठाकरे साहेब हे रामरक्षा म्हणण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे बाटा गटाचे सर्व कार्यकर्ते हे रामदूत या नावाला आक्षेप घेतात। कोट्यावधी हिंदुस्थानींच्या आदर्श असणारे, कोट्यावधी हिंदुस्थानांच्या हृदयामध्ये राज्य करणारे प्रभू श्री रामचंद्र यांचं नाव जर एखाद्या निवासस्थानाला देण्यात येत असेल तर मला वाटतं त्याला कोणीही विरोध करण्याचं कारण नाही, कारण प्रभू राम ही आमचं जीवनशैली आहे, प्रभू राम हे आमचा आदर्श आहे। पुण्यामध्ये सध्या पुण्याच्या महापौर बंगल्याचं नाव बदललं जाणार असल्याची चर्चा आहे। मी सध्या महापौर बंगल्यासमोर आहे आणि महापौर निवास असं सध्या या बंगल्याचं नाव आहे, परंतु रामदूत अशा प्रकारचं नाव करावं अशा प्रकारचा प्रस्ताव सध्या पुणे महापालिकेच्या नगर सचिवालयाकडे देण्यात आलेला आहे। ठाकरे गटाचे पुण्याचे नेते आपल्या बरोबर आहेत। विरोध का, कशासाठी, काय म्हणून विरोध करताय? विरोध यासाठी आहे, रामाच्या नावावर यांनी इतक्या वर्ष पोट भरलेलं आहे, रामाच्या नावाने सत्तेत बसले आहे, दिल्ली काबीज केलेली आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता हिची सत्ता आहे, तरी हिंदुत्ववादी लोक धोक्यामध्ये, हिंदू अभी भी खतरे में, अशाच पोस्ट येतात त्यांच्या, बरोबर आहे। या रामाच्या जीवावर तुम्ही सत्तेमध्ये आले, रामाचं नाव घेतलं तुम्ही, त्या राम मंदिराच्या भूमिपूजनापासून सगळा सोहळा तुम्हीच केला, कुठेही साधू महंत हिंदुत्ववादी दिसले नाही। आता जिथं जेव्हा चोरी झाली राम मंदिरामध्ये, काय 1400-1500 कोटी दिसतो आकडा, अजून मोठा असेल, चोरी झाली, त्या चोरीची जबाबदारी का नाही घेतली? एवढं सगळं राम मंदिराच्या विषयाशी निगडीत झालं तेव्हा हे बाहेर नाही आले। आता रामाच्या नावावर यांना कोण मदत करणार नाही, मत मागू शकत नाही, म्हणून हनुमंताचा सहवास घ्यायला लागले। आता रामदूत म्हणजे हनुमंत, आता हनुमंताच्या नावाने राजकारण करायचं, द्यायला काय अडचण आहे? नाव द्यायला तेच सांगणार ना तुम्हाला। हनुमंताचं नाव घेणार आणि हे ह्यासाठी घेतात ते हनुमंताचं नाव की पुणे शहरातले कचऱ्याचा, खड्ड्याचे अनेक प्रश्न पडलेले आहेत, ते लोकांना, इथल्या पुणेकरांनी त्यापासून वेगळीकडे जावं, विषय नव्हे भरकटावा म्हणून रामदूत नाव द्यायचा प्रयत्न करतात। या प्रकरणात आम्ही मोठं आंदोलन छेडणार आहे, त्यामुळे त्या अनुषंगून पहिले आम्ही निवेदन देऊन त्यातनं साध्य होतं का बघणार आहे, नंतर त्या पुढे जाऊन जशी रामदूताने लंका जाळली तसं शिवसेना त्या पद्धतीने काहीतरी काम करेल की जेणेकरून पुणेकरांचंही लक्षात येईल की हे काय पद्धतीने उलटे वालटे धंदे करते। नगर सचिवालय काय भूमिका घेतं आणि यावरती नाव बदललं जातं की यावरती काय प्रक्रिया केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जय महाराष्ट्रासाठी निखिल सुकरे, पुणे।